हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं एका धमाकेदार ट्विस्टमध्ये. मित्रांनो, आता आबांना आनंदीच्या घरामध्ये हार्ट अटॅक आलेला आहे. तर आनंदीच्या घरामध्ये असं काय झालं आहे जे की आबांच्या नजरेस पडलं आहे आणि आबांना एवढा मोठा धक्का बसला आहे. तर मित्रांनो, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आपण जाणून घेऊयात की आबांना नक्की कशामुळे हार्ट अटॅक आलेला आहे. तर इकडे आता आनंदी आणि प्रांजल दोघेही जण बोलत असतात. आनंदीला तिच्या वागण्याचा पश्चाताप होत असतो. आनंदीने जे काही केलं होतं, आनंदीने समिधाचा आवाज त्या सगळ्यांना ऐकवला होता. समिधा ज्या पद्धतीने अंगाई गायची, त्या पद्धतीने ती अंगाई तिने रात्रीच्या वेळी मुलांना आणि मालक साहेबांना ऐकवली होती आणि तेही स्वतः मालक साहेब यांच्या फोनमधून. तर त्यावेळी आता इथे यावरूनच मालक साहेब आणि पृथ्वीमध्ये वाद झाले होते आणि त्याचमुळे आता इथे आनंदी जी आहे ती पश्चाताप व्यक्त करत असते. ती म्हणत असते की मी काय करू, जे माझ्यामुळे ह्यांच्यामध्ये असा वाद झाला आणि तो मी सोडवू शकेल. काय करू मी असं? मला पृथ्वीची आणि मालक साहेबांची माफी मागायची आहे. मला एक संधी हवी आहे, असं आनंदी स्वतःशीच आणि त्या छायाताईंशी म्हणत असते. त्यावेळी हा प्रांजल जो आहे तो आनंदीच्या जवळ येतो. आनंदीच्या जवळ येऊन आनंदीला बोलू लागतो की काय, तुला प्रायश्चित्त हवं आहे ना? तर ठीक आहे, मी सांगतो तुला काय करायचं आहे ते. तुला हवं आहे ना प्रायश्चित, पण तू करशील ना, मी सांगशील ते? तर त्यावेळी आनंदी जी आहे ती बोलते की हो प्रांजल, तुम्ही जर मला माफ करत असाल ना, तर मी काहीही करायला तयार होईल. फक्त तुम्ही मला सांगा, मी काहीही करेल. तर आता प्रांजल जो आहे तो बोलतो की ठीक आहे, मग आता मी जे सांगेल ते तुला करायचं आहे. तर आता आनंदी बोलते की ठीक आहे. प्रांजल आनंदीला अशी एक गोष्ट सांगतो ज्यामुळे आता पृथ्वीचा आणि या मालक साहेबांचा राग खूप अनावर होणार आहे आणि पुन्हा मालक साहेब इथे आनंदीवरती भडकणार आहेत. तर आता इथे प्रांजलने सांगितलं आहे की तुला आता आईच्या फोटोसमोर उभं राहून आईचीच अंगाई तिच्यासमोर गायची आहे आणि ज्या पद्धतीने आई गाते त्याच पद्धतीने मोठ्याने तिच्यासारख्या आवाजात ती अंगाई गायची आहे. जर तू ही अंगाई गायलीस तर आम्ही तुला माफ करू, असं आता प्रांजलने इथे आनंदीला म्हटलं आहे. त्यावेळी आनंदी जी आहे ती बोलते की ठीक आहे प्रांजल, मी हे सगळं करण्यासाठी रेडी आहे. त्याचवेळी आता इथे छाया मावशी जी आहे ती आनंदीला म्हणते की आनंदीताई, हे तुम्ही काय करताय? हे पहा, असली कुठलीही अट मान्य नका करू. जर मालक साहेबांना कळालं की तुम्ही किचनमधून बाहेर पडलात तर मालक साहेब तुमच्यावर किती रागावतील. त्यावेळी आता इथे आनंदी जी आहे ती बोलते की मला मालक साहेबांच्या रागाची भीती वाटत नाही. मला मला भीती वाटते या मुलांची. माझ्यापासून हे मुलं कायमची दुरावतील आणि मला असं नाही करायचं आहे, असं आता इथे आनंदी छायामावशीला म्हणत असते. तरीही छायामावशी आनंदीला बोलते की आनंदीताई, तुम्ही पुन्हा एकदा या गोष्टीचा विचार करा. तर आता आनंदी जी आहे ती बोलते की नाही छायामावशी, मी आता ठरवलं आहे की जर प्रांजलला आणि मुलांना हेच हवं असेल तर मी हे करायला तयार आहे. तर आता इथे मालक साहेबांनी आनंदीला सांगितलं होतं म्हणण्यापेक्षा मालक साहेबांनी आनंदीला बजावलं होतं की तू आता इथून पुढे माझ्या नजरेस यायचं नाही आणि किचनच्या बाहेर देखील यायचं नाही, समजलं तुला? असं सांगून सुद्धा आता आनंदी किचनच्या बाहेर पाऊल ठेवणार आहे आणि तेही समिधाच्या फोटोच्या समोर जाऊन ती आता समिधाचीच अंगाई गाणार आहे. आणि ज्यावेळी मालक साहेबांना हे कळेल त्यावेळी काय होईल, चला तर मग पाहूयात. तर आनंदी आता प्रांजलच्या म्हणण्यानुसार समिधाताईंच्या फोटोसमोर आलेली असते आणि आनंदीने आता तिच्या आवाजामध्ये ती अंगाई गायला देखील सुरुवात केली आहे. आणि ज्यावेळी ती अंगाई आता मालक साहेबांच्या कानावर पडते त्याच वेळी आता मालक साहेब जे आहेत ते रूममधून ताड निघून बाहेर येतात आणि त्याचनंतर पृथ्वी, मिताली, बाकी सगळेच, ही शिल्पा देखील बाहेर येते. खरं तर हा सगळा शिल्पाचाच प्लॅन असतो. शिल्पा आणि हा प्रांजल दोघांना मिळून असं वाटत असतं की एकदाच या आनंदीला युगंधरने घराबाहेर काढावं आणि म्हणूनच खरं तर हा प्लॅन त्यांनी केला होता. पण आनंदीला कुठे माहिती होतं की मालक साहेब असं काही करतील. आनंदीला वाटलं मालक साहेब एवढं काही नाही, थोडंफार ओरडतील, पण मुलांचा राग तर मी शांत करू शकेल ना. फक्त मुलांसाठी आनंदीने ही रिस्क घेतली आहे. तर आता ज्यावेळी मालक साहेब खाली येतात त्यावेळी आनंदीला
बोलू लागतात की आनंदी, तुला सांगितलं होतं ना, तू किचनच्या बाहेर पाय देखील ठेवायचा नाही. मग तुझी हिंमत कशी झाली की माझ्या समिधाच्या फोटोसमोर तू तिचीच अंगाई गात आहेस? तुला लाज नाही वाटत आनंदी? काल जे काही झालं त्यावरून मी तुला सांगितलं होतं की तू मला तुझं तोंड देखील दाखवू नकोस, तरी देखील तुझी एवढी हिंमत की तू माझ्या समिधाच्या फोटोसमोर उभी राहून तिचीच अंगाई गात आहेस. तुला कसं काही वाटत नाही आनंदी? हे बघ, तू कुठल्या हक्काने करते आहेस? मी तुला अजून माझी बायको मानलेलं नाही आहे आणि मी तुला मानणारही नाही आहे. त्यामुळे प्लीज हे सगळं बंद कर आणि माझ्या मुलांच्या मध्ये येणं हे सगळं थांबव, असं मालक साहेब आता आनंदीला म्हणत असतात. तर आता आनंदीला मालक साहेबांनी खूप काही बोललं आहे आणि जर तू समिधाची जागा घेऊ पाहत असेल तर मी हे होऊ देणार नाही, समजलं आनंदी? असं म्हणत आता मालक साहेबांनी आनंदीचा हात पकडला आहे आणि आनंदीला धक्का दिला आहे, जेणेकरून आनंदीला हे सगळं समजावं. रागाच्या भरात युगंधरने हे सगळं केलं होतं आणि ह्या सगळ्याचा आनंद प्रांजल, शिल्पा आणि मिताली हे सगळे घेत असतात. त्यावेळी प्रांजलला हेच वाटत होतं की आनंदीला या सगळ्याची शिक्षा मिळावी, कारण तिची एवढी लायकी नाही आहे की तिने माझ्या आईची जागा घ्यावी. आणि त्याचमुळे खरं तर या रागापोटी आज आनंदीवरती ही वेळ आली आहे. आनंदीला कधीही वाटलं नव्हतं की मालक साहेब तिच्यासोबत असं काही करतील, पण आता रागाच्या भरात मालक साहेबांनी हे पाऊल तर उचललं, पण समोरच ज्यावेळी मालक साहेबांनी आनंदीला धक्का दिला त्याच वेळी समोर आनंदीचे आबा जे आहेत ते आलेले असतात दारामध्ये. खरं तर इकडे ज्यावेळी आरती आणि आरतीची बहीण आरची जी आहे त्या दोघीही जणी घरामध्ये असताना आबाने आनंदीसाठी आणि मालक साहेबांसाठी एक साडी आणि श्रीफळ आणि शॉल आणलेलं असतं, जेणेकरून तेही मालक साहेबांचा सत्कार करू शकतील, त्यांना मान सन्मान देऊ शकतील. जर त्यांच्या मुलीच्या हाताने मालक साहेबांचा एवढा सन्मान झाला तर आपणही काहीतरी केलं पाहिजे ना त्यांच्यासाठी. म्हणूनच आबा जे आहेत ते त्यांच्यासाठी साडी आणि श्रीफळ आणि शॉल घेऊन आले होते. पण आबांना कुठे माहिती होतं की आनंदीच्या घरामध्ये एवढं सगळं काही सुरू आहे. त्यावेळी आता आबांच्या हातात जी काही साडी आणि ती श्रीफळ आणि शॉलची जी काही पिशवी होती, जसं आनंदीला धक्का दिला तशीच ती खाली पडते. आनंदीला धक्का दिल्यानंतर इथे आबा जे आहेत ते बोलतात की मालक साहेब, तुम्ही माझ्या मुलीसोबत असं वागता? मला वाटलं होतं माझी मुलगी खूप आनंदी आहे आणि तुम्ही तिच्याबरोबर असं कधीही वागणार नाहीत. आत्तापर्यंत तुमच्या भरोशावर माझी मुलगी या घरात राहत होती, असं आता आबा मालक साहेबांना म्हणू लागतात. आणि आता मालक साहेब ज्यावेळी आबांना तिथे पाहतात तर मालक साहेबांनाही आश्चर्य वाटतं. आत्ता कुठे रिअलाईज झालं आहे युगंधरला की त्याने काय केलं आहे. आता आनंदीला धक्का देऊन युगंधरला खूप मोठा पश्चाताप होतो. युगंधर जो आहे तो आता इकडे आबांकडे जातो, आबांना समजावू लागतो. त्यावेळी आबा जे आहे ते बोलतात की असं मला कधीच वाटलं नव्हतं मालक साहेब की तुम्ही आमच्या आनंदीशी असं वागाल. तर आता असं म्हणताच इथे आबांना हार्ट अटॅक आलेला आहे, कारण आबांनी त्या सगळ्याचं खूप प्रेशर घेतलं आणि टेन्शनही घेतलं. त्यामुळे आबांच्या छातीमध्ये कसं तरी व्हायला लागलं आणि आबा तिथेच खाली कोसळले. ज्यावेळी आबा खाली कोसळले त्यावेळी इथे आनंदी जी आहे ती आता उठते आणि आरतीला आवाज देते की आरतीताई, काय झालं आहे? आबांना काय झालं आहे? त्यावेळी आता इथे आरती जी आहे ती बोलते की आबा उठा ना, आबा काय झालं आहे तुम्हाला? त्यावेळी आनंदी जी आहे ती बोलते की आरतीताई, तू इथे आबांना घेऊन यायच्या आधी मला फोन का नाही केलास? का तू त्यांना डायरेक्ट इकडे घेऊन आलीस? तर त्यावेळी आरती जी आहे ती बोलते की आनंदी, आबांनी खूप हट्ट केला आणि आबांनी आमचं काहीच ऐकलं नाही, त्यामुळे आबा स्वतः इथे निघून आले. पण आम्हाला माहिती होतं की आबांना काहीतरी ऐकावं लागेल, म्हणूनच आम्ही त्यांच्या मागे निघून आलो. त्यावेळी मालक साहेब जे आहेत ते बोलतात की ही वेळ गप्पा मारत बसण्याची नाही आहे, आबांना ताबडतोब हॉस्पिटलला नेलं पाहिजे. असं म्हणत आता इथे मालक साहेबांनी ड्रायव्हरला आवाज दिला आणि ड्रायव्हरला आवाज देतात इथे आबांना हॉस्पिटलला घेऊन जाण्यास सांगितलं. त्यावेळी आनंदी खूप घाबरलेली असते. आबा आबा तुम्ही ठीक आहात
का? आबा तुम्ही माझ्याशी काही बोला ना. असं सगळं आनंदी इथे आबांशी बोलत असते. त्यावेळी आता इथे शिल्पा आणि प्रांजल हे दोघेही जण या सगळीकडे पाहत असतात. खरं तर प्रांजलला माहीत नसतं की हे आबा कोण आहेत. त्यावेळी आता शिल्पाकडून कळणार आहेत की हे आनंदीचे आबा आहेत. त्यावेळी आता इथे ते बोलतात की आता ते ठीक होतील ना, म्हणजे एवढं सगळं झाले आणि त्यांना बहुतेक हार्ट अटॅक आलेला आहे. तर आता शिल्पा बोलते की त्या सगळ्याचं टेन्शन तू नको घेऊस, ते सगळं पाहून घेतील. तर त्याचनंतर इकडे आबा जे आहेत ते आता युगंधर आनंदी दोघेही जण आबांसोबत हॉस्पिटलला जातात. तिथे गेल्यानंतर आनंदी त्यांचा हात काय सोडायला तयार होत नाही. तर त्याचनंतर आता डॉक्टर त्यांना चेक वगैरे करतात. त्यांना ऑक्सिजन वगैरे लावण्यात येतो आणि इकडे युगंधरला आता खूप पश्चाताप वाटत असतो की मी हे आनंदीबरोबर का वागलो. जर मी असं वागलो नसतो तर आबांना असा हार्ट अटॅक वगैरे आलाच नसता. हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. कुठेतरी युगंधरला असं वाटू लागतं. इकडे आता ते हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर शिल्पा, प्रांजल, मिताली सगळेजण एका रूममध्ये येतात आणि त्यावेळी आता शिल्पा जी आहे ती बोलते की आपला प्लॅन तर यशस्वी झालाच आहे. ती आनंदी आता दुखावली गेलेली आहे. त्यावेळी आता इथे हा जो प्रांजल आहे तो बोलतो की पण ते आजोबा, त्यांना तर हार्ट अटॅक आलाय बहुतेक. तर आता प्रांजलला कुठेतरी त्यांची हे काळजी वाटू लागते. तर शिल्पा बोलते की हे बघ, तू काळजी करू नको, ते तिचे आजोबा आहेत आणि त्यांना काहीही होणार नाही, नको काळजी करू तू. युगंधर बरोबर त्यांना चांगली ट्रीटमेंट देऊन बरं करतील. त्यावेळी आता शिल्पा जी आहे ती बोलू लागते की हे बघ, आपला प्लॅन यशस्वी ठरला आहे. म्हणजे युगंधर आनंदीवरती किती प्रमाणात चिडला आहे ते पाहिलंच आहे ना तुम्ही दोघांनी. त्यावेळी आता इथे प्रांजल बोलतो की हो, आणि लवकरच आपण अशाच पद्धतीने त्या आनंदीला या घराबाहेर काढण्यासाठी यशस्वी ठरू. तर इकडे आता हॉस्पिटलमध्ये युगंधर आणि आनंदी दोघेही जण आबांच्या जवळच असतात. युगंधर जो आहे तो बोलू लागतो की हे सगळं माझ्यामुळे झालं आहे, त्यामुळे आबांना काही होता कामा नये. तर त्यावेळी आता युगंधर जो आहे तो डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरांना सांगू लागतो की डॉक्टर्स, तुमच्याकडे जे काही बेस्ट डॉक्टर असतील ते सगळे ह्या ट्रीटमेंटसाठी लावा आणि यांना बरं करा. काहीही झालं तरी यांना काहीही होता कामा नये. तुम्ही पैशाचाही अजिबात विचार करू नका. जितका खर्च लागेल तितका आम्ही करायला तयार आहोत. फक्त ह्यांना काहीही झालं नाही पाहिजे. इकडे आता आनंदीने हे सगळं बोलताना मालक साहेबांना पाहिलेलं आहे. तिला माहीत आहे मालक साहेब वाईट नाही आहेत, फक्त त्यांची वेळ वाईट आहे. पण लवकरच ही वेळ देखील निघून जाईल. पण तरी देखील आनंदी आता एका दुःखात असते. आबांच्या म्हणजेच तिच्या आबांना काही होता कामा नये. ती देखील देवाकडे प्रार्थना करू लागते की माझ्या आबांना काहीच होऊ देऊ नको.